सगळं आवरून झालेले आहेत रोजचे कामं आणि आता निघालोत आम्ही परळीला, कारण आज भाऊबीज आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. थोडीफार खरेदी पण करायची आपल्याला, तर बघू आता काय काय करणं होतं आहे ते. आणि पूजा आणखीन मी ठेवलेली, कारण आमच्या इथं 2-3 दिवस नंतर पूजा ठेवतात, तर आणखीन पूजा ठेवलेली आता संध्याकाळी काढून घेणार आहे. तर आता सगळं आवरणं झालं आहे. फराळाचं थोडंफार घेतलेलं आहे त्यांच्यासाठी, कारण काल ते आलं ते आपण काही दिलेलं नव्हतं, आता बरोबर घेऊन जाण्यासाठी आज तसंच ठेवलेलं आहे. आणि आता निघतोत आम्ही. चला आता खाऊन बघ ना एखादं तू. हां, एवढं नाही वाटायला. आम्ही जायच्या अगोदरच त्याचा पूर्णाचा स्वयंपाक पूर्ण आवरला होता आणि ते आमचीच वाट बघत होते. आम्हाला जायला थोडासा उशीर झालता आणि गेल्या गेल्या कसं मग पात्र ते वाढले आणि मी वाढायला सुरू केलं, कारण आपली थोडीफार मदत झाली पाहिजे म्हणलं, कारण स्वयंपाकाला मी तर गेलेले नव्हते. मग आता आम्ही दोघी-तिघीजण मिळून वाढायला लागलो होतो. आणि एकदा जेवण झालं की ओवाळायच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची होती. आणि आता सगळं रेडी केलेलं आहे. जेवण हे सगळं आवरलं होतं. संध्याकाळचे 5:30 वाजलेले होते. चहा ते सगळ्यांनी घेतला. आता डेकोरेशन थोडंफार करून घेतलेलं आहे ताटांसमोर. कसं एकदम भारी वाटतंय, प्रसन्न वाटतंय दिवे हे लावल्यानंतर. मग 2 समया ते लावून घेतल्या त्यांनी आणि छोटे नंदीदीप लावून घेतले. आता ओवाळायला सुरुवात केलेली आहे. हे आमच्या ननंदबाई आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. आणि ह्यांना ओवाळून घ्यायला लागल्यात त्या, यांच्यापासून सुरुवात केलेली आहे. कारण आजचे मेन हिरो म्हणल्यासारखे यांनी येतं आजचे, कारण भाऊबीजेचा आपला सण आहे आणि बहीण भावापासून सुरुवात केलेली आहे. आणि नंतर आता स्टेप बाय स्टेप सगळे बहीण भाऊ दाखवायचे, कारण बहीण भाऊ इथं भरपूर जमा झालेले आहेत. तुम्हाला मी आता दाखवते पुढंही. आणि कसं खूप भारी वाटतं आहे. आणि बहीण भावाचा सण हे खरंच भारी वाटत असतंय. प्रत्येकाला ह्या सणाची आवर्जून वाट बघणं सुरू असते. आणि विशेष करून महिलांना ह्याची जास्त आवड असते, कारण आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं वाटत असते की भाऊ आपल्या घरी येणार, आपण ओवाळणार. खरंच किती भारी वाटतंय. आता सोनूचा नंबर लागलेला आहे आणि सोनूला आता ओवाळून घ्यायला लागलेत त्या. आणि दिदीने आणखीन घरी ओवाळलं नव्हतं सोनूला, की तिथं एका ठिकाणीच आम्ही ओवाळायचा कार्यक्रम करतो आणि दरवर्षी असंच असतं आमचं. हे आता नंदाची मुलं आहेत आमच्या. पहिला होता ते एक छोटा आहे, हा आहे ते मोठा मुलगा आहे त्यांचा. आणि ते छोटं बाळ आहे ते त्याचाच मुलगा आहे. आणि आम्ही पुण्यामध्ये गेलो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर हा तिथं असतो पुण्यामध्ये. तर दिदी आता त्या दोन्ही भावांना ओवाळून घेतलेली आहे. आणि आत्याची मुलं जरी असले तरी दिदीला पहिल्यापासून सवय आहे की दोघांनाही भाऊ मानते. आणि आमच्या सगळ्यांमध्ये एकच मुलगी असल्यामुळं भावांची संख्याही भरपूर आहे, म्हणजे 5 जण आहेत. कारण माझ्या जाऊबाईला 2 मुलं आहेत, मला एकटा सोनू आणि आमच्या ननंदबाईला 2 मुलं, असे मिळून 5 जणांमध्ये एक बहीण आहे. आणि ती बहीण सगळ्यांची लाडकी आहे. बरोबर वेळेत कुठं निघालास बाहेर तू? आणि मिळून सर्वांनी फोटो काढला. संध्याकाळचे जवळपास 8:30 वाजत आले असतील. आता निघालो आम्ही घाटनांदूरला जायला. आणि खरंच खूप भारी वाटलं, सगळे एकत्र असले की खरंच सणामध्ये मज्जा येते. आणि दीपावळी अशा सणाला सगळे एकत्र पाहुणे जमतात, तर खूप भारी वाटतंय. आणि आता जवळपास संध्याकाळचे 8:30 वाजले आणि खरंच खूप उशीर झाला आता निघायला आम्हालाही. आणि बाळ तर अजिबात बाहेर निघायला गेलं, एवढं रडायला लागलं नंतर ते. घाटनांदूरला मग नाही तर बाय बाय राघव. नाही करत, मूड गेला आता.
तर आत्ताच परळीवरून आलोत आम्ही आणि 7:30 वाजलेले आहे इथं. चला आता काहीतरी खिचडी नाही तर भातावरून काहीतरी करणार आहे. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.